आई म्हणते मुलाला बाळ तू शिवाजी व्हायचं, शाळेतील मुलींना ताई बहिणीसारखं मानायचं, छेड कधीच करू नको त्यांची, पण कधी आलाच प्रसंग त्यांच्यावर तर 4 हात लांब राहूनच पाहायचं. आई म्हणते मुलाला बाळ तू शिवाजी व्हायचं. आई म्हणते मुलाला बाळ तू शिवाजी व्हायचं. सर्दी नको तुला व्हायला म्हणून 26 जानेवारीला मुद्दाम उशिरानं शाळेत जायचं, पावसात कधीच नाही भिजायचं. आई म्हणते मुलाला बाळ तू शिवाजी व्हायचं. मंडळी, एवढं सारं करून बाळ शिवाजी झालाच नाही. एवढं सारं करून बाळ शिवाजी झालाच नाही, कारण तो शिवाजी होण्यासाठी त्या बापाला शहाजी आणि आईला कधी जिजाऊ होताच आलं नाही. खरं सांगू, पूर्वी बाळ जन्माला आलं ते पाळण्यात जर ठेवलं ना तर ते रडायला लागायचं. त्याचं रडणं बंद करण्यासाठी तत्काळातली आई त्याच्या मनावर, त्याच्या मस्तकावर शुभंकर होती, कल्याणम आरोग्यम धन संपदा हे धडे शिकवले जायचे. पण आता माझ्या मातांनी मला सांगा, आता बाळ जर पाळण्यात रडलं तर तुमच्याकडचा उपाय काय? येताना प्रत्येक जण घेऊन आलेली आहे. सांगायची गरज नाही, सध्या 5Gचा जमानाच आहे ना. खरं सांगू, आम्हाला आजही वाटतंय की आमच्या पोटी राजा शिवाजी जन्माला यावा, त्यासाठी संस्कारांचं केंद्रस्थान तयार होणं फार गरजेचं आहे. आज चिंचकर गावामध्ये उभं राहताना एक